तर राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्या बालपणातही अवतीभोवती राजकारणच होतं। धाराशिवमधील तेर गावात सुनेत्रा यांचं बालपण गेलं। सुनेत्रा पवार या बाजीराव पाटील यांच्या कन्या। बाजीराव पाटील हे धाराशिव जिल्ह्यातले एक ज्येष्ठ प्रादेशिक नेते होते। त्यांच्यामुळेच पाटील कुटुंबाचा राजकारणाशी जवळचा संबंध आला। पुढे सुनेत्रा पवार यांचे सावत्र बंधू पद्मसिंह पाटील राजकारणात सक्रिय झाले। पद्मसिंह पाटील यांनी मंत्रिपदही भूषवलं। त्यामुळे लहानपणापासूनच सुनेत्रा पवार यांची राजकीय वातावरणामध्येच वाढ झाली। दरम्यान आता सुनेत्रा पवारांच्या जन्मगावातून लोकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी कणखरपणे पार पाडतील असा विश्वास तेरगावातल्या नागरिकांनी व्यक्त केला आहे। मूळ गावी आहे तेरगावी, हेच ते वाडा आहे की जिथं सुनेत्रा पवारांचा जन्म झाला। बाजीराव पाटील हे सुनेत्रा पवारांचे वडील। तेर आणि आजूबाजूच्या ज्या 12 वाड्या आहेत त्या 13 गावाची पाटीलकी बाजीराव पाटलांकडे होती आणि त्यामुळे साहजिकच आहे की ज्या लोकांमधला वावर आहे, सामाजिक वावर आहे, तो लहानपणापासून त्यांना तो पाहायला मिळाला। वडिलांकडे येणारी जी मंडळी असतील त्याच्यामुळे कानावर बऱ्याच गोष्टी पडत होत्या। याच त्या घर, आता जर या घराचं रिनोव्हेशन केलेलं असं तरी हा जो इथं जुनं घर होतं त्याच ठिकाणी आता ह्या नव्यानं घर बांधण्यात आलेलं आहे। ते नातेवाईक आपल्या सोबत आहेत। याच तेरगावात त्यांचं शिक्षण झालं होतं। खरं तर सुनेत्रा पवारांना लहानाचं मोठं होताना तुम्ही पाहिलं। लहानपणापासून सुनेत्रा पवार कशा आहेत, खूप संकटाच्या काळात ही जबाबदारी घेत आहेत। बरोबर आहे ती खूप म्हणजे त्याला धीरान तोंड देणार ती त्या। हो, वडिलांचा सहवास त्यांना कसा मिळाला किंवा पाटील होते त्यांचे वडील सगळ्या गावात, हो. तो कालखंड कसा होता, त्यांना काय काय त्यावेळेस पाहायला मिळालं? वडील म्हणजे आता ही पाटीलकी त्यांच्याकडे होती, त्याच्यामुळे आजूबाजूचे लोक येणार जाणार सगळं म्हणजे त्यांना त्यांच्या लहानपणापासूनचा अनुभव। नंतर परत भाऊ मंत्री झाले, त्याच्यामुळं त्यांना ह्या गोष्टीचं म्हणजे असं नवीन नाही त्यांना ही गोष्ट। हो, तुम्ही कॉलेजच्या काळामध्ये सोबत होता ते, तो त्यातल्या काही आठवणी आहेत का? काय तिथं त्या काळात तुम्ही कसं राहत होता? कॉलेजला ते SB कॉलेजला होती, मी पण होतो SB। मला 1 वर्ष ती ज्युनियर आहे, ती माझ्याहून 1 वर्ष लहान आहे। आम्ही मिळून औरंगाबादला कॉलेजला होतो, SB कॉलेजला। हॉस्टेलला राहायची ती। हॉस्टेलमध्ये तिला म्हणजे आता सांगितलं मगाशी आमच्या बहिणीने त्याप्रमाणे तिला म्हणजे शिस्तीची होती ती। हो, म्हणजे अजित पवारांसारखी शिस्त त्यांच्या बिलकुल हो। म्हणजे मुळातच अगोदरची इथं शिस्त आणि परत अजितदादाची शिस्त दोन्ही मिळून ती आता खूप खंबीर हे करणार, तोंड देणार ती। आत्ता पण इथं आल्यावरची सगळ्यांशी आपुलकीनं विचारपूस करणं, सगळ्यांशी ओळख ठेवणं, सगळ्यांशी संबंध ठेवणं खूप चांगलं आहे। सगळ्यांशी त्या अतिशय ह्या संकटाला सुद्धा धीरोदात्तपणे आणि समंजसपणे आणि कणखरपणे तोंड देतील। त्यांचं शिक्षणही गावातच त्यांचं झालं। शिक्षण जिल्हा परिषद त्यावेळेस त्या शाळेमध्ये झालं, अभ्यासात कशा होत्या, अभ्यासात कशा होत्या किंवा मैत्रिणीतलं त्यांचं? अभ्यासात अतिशय हुशार होत्या। त्यांचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं, माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र संत विद्यालय तेर येथे झालं आणि 10वी नंतर शिक्षण त्यांचं औरंगाबादला महाविद्यालयीन शिक्षणासाठी औरंगाबादला गेल्या त्या सरस्वती भुवन कॉलेजमध्ये शिक्षण झालं। सुनेत्रा पवार सुद्धा भक्कमपणे परिस्थिती हाताळतील। अजित पवाराप्रमाणे त्या शिस्तीच्या आहेत आणि साहजिकच आहे, पहिलं लहानपणाची शिस्त आणि अजितदादाच्या सानिध्यातला मिळालेला सहवास, यामुळं ही जबाबदारी त्या भक्कमपणे पार पाडतील असा विश्वास देखील त्यांच्या जे लहानपणाचे सोबती आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, ते व्यक्त करतायत। अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव, तेर। दरम्यान सुनेत्रा पवार यांची वर्गमैत्रीण साधना लोमटे यांच्यासोबतही ABP माझाने संवाद साधला। तर सुनेत्रा पवार यांचा स्वभाव